नमस्कार मंडळी. चला तर आज कुठलीही पूर्वतयारी न करता घरात उपलब्ध असलेल्या साहित्यात कुकरमध्ये अंडा बिर्याणी बनवूया. पद्धत जरी साधी असली तरी मात्र चवीला ही अंडा बिर्याणी चविष्ट अशी लागते. तर सुरुवातीला अंडे हे मॅरिनेट करून घेऊ. त्यासाठी एका बाउलमध्ये 5 उकडलेली अंडी घेऊन तिला चाकूच्या मदतीने असं कट करून घेतलं. त्यामुळे यात घातलेला मसाला आतपर्यंत छान मुरेल. नंतर यात आवडीप्रमाणे घरात उपलब्ध असलेले म्हणजेच मसाल्याच्या डब्यात जेवढे मसाले असतात तेवढे यामध्ये टाकायचे. तर आवडीप्रमाणे लाल तिखट, हळद पावडर, गरम मसाला, धने जिरे पावडर, हिंग, चवीनुसार मीठ, थोडंसं तेल. तर इथे माझ्याकडे बिर्याणीचा मिक्स असा मसाला होता तर तो मी 1 चमचा घातला. 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट, त्याचबरोबर ग्रीन चटणी 2 चमचे घातली, ज्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, पुदिनाची पेस्ट आहे. नंतर अर्धा लिंबाचा रस पिळून घातला. तर यात घालण्यासाठी माझ्याकडे दही नव्हतं तर 1 चमचा मी घट्ट ताक घातलं. सर्व मसाले चांगले एकजीव करून घेतले. झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवलं, म्हणजे अंड्यात घातलेले सर्व मसाले हे छान मुरतात. तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊ. तर 1 मोठा कांदा उभा चिरून घेतला, 1 हिरवी मिरची, 1 टोमॅटो बारीक कट केला आणि सोबतच काही खडे मसाले काढून घेतले. आणि इथे मी रोजच्याच वापरातला तांदूळ स्वच्छ धुवून भिजत ठेवला होता तर त्यातील पाणी निथळून घेतले. तर इथे बिर्याणी राईस सुद्धा तुम्ही वापरू शकता. तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणेच घरात जे काही आहे त्यातच मी ही अंडा बिर्याणी बनवलेली आहे. तर सर्व तयारी झालीच आहे. तर आता फोडणी द्यायला घेऊया. कुकरमध्ये 1 मोठा चमचा तेल घातलं. गरम करून सुरुवातीला कांदा थोडा नरम करून घ्यायचा. नंतर यात खडे मसाले आणि सोबतच 1 हिरवी मिरची आणि 1 लाल सुकलेली मिरची घातली. 1 चमचा जिरे घातले. त्यात खमंग वास सुटेपर्यंत सर्व परतून घ्यायचं. नंतर बारीक चिरलेला टोमॅटो घातला. मिक्स करून कुकरवर अशी प्लेट ठेवली, म्हणजे वाफेवर कांदा आणि टोमॅटो शिजवून घ्यायचा. तर प्लेट ठेवल्यामुळं यात आपण पाणी घालून ते गरम करून घेऊ शकतो. तर इथे मी 2 वाटी इतकं पाणी घातलं आहे, कारण आपण इथे तांदूळ 1 वाटी घेतलेला आहे. तर 5 मिनिटानंतर बघा टोमॅटो हा चांगला नरम होतो. तर आता यात मॅरिनेट केलेली अंडी घालायची, मिक्स करून घ्यायचं आणि लगेच यात भिजलेला तांदूळ घालायचा. तर तांदूळ हा मी इथे 1 मोठी वाटी घेतला, त्यासाठी मी 2 वाटी पाणी घातलं. तर तांदूळच्या दुप्पट पाणी घालायचं, त्यामुळे बिर्याणी ही छान मोकळी सुटसुटीत होते. राईस हा चिकट होत नाही. आता वरतून थोडंसं चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर घालायची. तर मीठ हे आवश्यक असल्यासच घाला, कारण आपण अंडी मॅरिनेट करताना यात मीठ घातलं होतं. नंतर मिक्स करून झाकण लावून कुकरच्या फक्त 2 शिट्ट्या घ्यायच्या. कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर पूर्ण वाफ जाऊ द्यायची, नंतरच झाकण उघडायचं. तर बघा किती मोकळा सुटसुटीत असा राईस दिसत आहे. तर हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं. कुकरमध्ये बिर्याणी केल्यामुळे कधी कधी काय होतं की सर्व मसाले हे वरती येतात, त्यामुळे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर बघा किती सोप्या पद्धतीने घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये ही चमचमीत अशी अंडा बिर्याणी तयार झालेली आहे. तर ही गरमागरम अंडा बिर्याणी सॅलेड, कांदा, लिंबू किंवा कोशिंबीर पापड सोबत दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणामध्ये मस्त फस्त करायची. कुकरमध्ये अप्रतिम चवीची ही अंडा बिर्याणी तयार होते. रेसिपी आवडली असेल तर लाईकचा थंब नक्की दाबा. अशाच साध्या सोप्या घरगुती जेवण बघण्यासाठी आपल्या तिखट पाहुणच्या रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.